माननीय नारायण शंकरराव पवार यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव गावचे माजी सरपंच श्री नारायण शंकरराव पवार हे आपल्या प्रामाणिक कार्यासाठी ओळखले जातात। सन 2015 ते 2020 पर्यंत उपसरपंच आणि एका वर्षासाठी सरपंच पदावर राहून त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे केली। या काळात जातेगाव येथे आठवडी बाजार सुरू केला, जलयुक्त शिवार राबवले, पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम राबवला, सिमेंट बंधारे केले, नदी खोलीकरण केले, गाळ काढले आणि शेत जमीन बांध बंदिस्त केली। श्री नारायण पवार यांनी माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ यांच्या माध्यमातून गावात जास्तीत जास्त निधी आणून कामे पूर्ण केली। जगभरातील कोरोनाच्या संकट काळातही त्यांनी रात्रंदिवस जनजागृती केली, लोकांना धीर दिला आणि पोलीस, आरोग्य विभाग तसेच इतर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत काम करत लोकांना आवश्यक सेवा पुरवली। जिथे आवश्यक असेल तिथे लोकांना क्वारंटाईन करणे, दवाखान्यापर्यंत पोहोचवणे, दवाखान्यात बेड उपलब्ध करणे ही जबाबदारी त्यांनी न थांबता पार पाडली। सामाजिक क्षेत्रात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्याविषयी व्याख्याने करून जनजागृती केली। पाणी टंचाईच्या काळात शासनाच्या माध्यमातून विहिरी अधिग्रहण करून गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले। तहसीलदारांकडून सहकार्य न मिळाल्यास त्यांनी निषेध व्यक्त करत संपूर्ण गाव व आठवडी बाजार बंद करून जनतेच्या हक्कासाठी संघर्ष केला। श्री नारायण पवार यांनी सरपंच व उपसरपंच पद भूषवून गावाचे आणि तालुक्याचे विकास कार्य प्रामाणिकपणे पुढे नेले। आजही राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात ते सतत कार्यरत आहेत। त्यांच्या या मेहनतीमुळे आणि प्रामाणिक सेवाभावामुळे जातेगावसह नांदगाव तालुका व नाशिक जिल्ह्यात त्यांचे काम कौतुकास्पद ठरले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र व वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिन विशेष अंक 2025 द्वारे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार श्री नारायण शंकरराव पवार यांना उत्कृष्ट सरपंच व सामाजिक कार्य पुरस्कार देऊन त्यांचे कार्य मान्य करण्यात आले आहे। त्यांच्या या निवडीबद्दल खूप खूप अभिनंदन।